नमस्कार. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने चटपटीत झणझणीत असं टोमॅटोचं सार बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे सार तयार होतं. नुसत्याच टोमॅटोच्या साराबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. मस्त थंडगार वातावरणात चटपटीत आणि झणझणीत असं टोमॅटोचं सार आणि गरमागरम वाफाळता भात, नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे सार तयार होतं. टोमॅटोचं सार बनवण्यासाठी अर्धी वाटी इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक मोठा टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. टोमॅटोचं सार बनवण्यासाठी 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडर आपण कलरसाठी वापरलेली आहे आणि 1 चमचा आपण इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे, लाल तिखट मिरची पावडर. इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटून घेणार आहोत. अतिशय चविष्ट, चटपटीत, झणझणीत असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण आता बारीक असं हे वाटण तयार करून झालेलं आहे. इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला लसूण छान परतवून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता लसूण छान परतवून झालेला आहे. लसूण परतवून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केल्यामुळे रंग खूप छान येतो. इथे आपण पाण्याचा वापर न करता जे वाटण तयार करून घेतलेलं टोमॅटो, ओलं खोबरं, लसूण, ते वाटण आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे वाटण छान 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण आता वाटण छान परतवून झालेलं आहे. इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे टोमॅटोचं सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आपण आता पाण्याचा वापर केल्यानंतर टोमॅटोचं सार एकदा ढवळून घेणार आहोत. टोमॅटोचं सार ढवळून झालेलं आहे. इथे आपण आता आमसुलाचा वापर करणार आहोत. आमसुलं म्हणजे कोकम. तर इथे आमसुलं म्हणजे कोकम कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे. कोकम आवडत नसल्यास थोडीशी चिंचेचा वापर करू शकता. चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता. तर इथे पण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. आमसुलं म्हणजेच कोकम आणि मिठाचा वापर केल्यानंतर सार एकदा ढवळून घेणार आहोत. टोमॅटोचं सार ढवळून झालेलं आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर. अचानक कोण पाहुणे आले किंवा अगदीच नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे चटपटीत झणझणीत असं टोमॅटोचं सार बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. टोमॅटोचं सार आपण आता 3 ते 4 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत. टोमॅटोचं सार छान उकळलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.